नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आणि अद्वैत कलाच्या माहेरी येतात. काजलला विचारते, काय रे गुंड्या, तू काहीला काही मदत करते की नाही घरात? गिरीस करत राहते. तेव्हा काजल म्हणते, हे घर बघतेस ना, तर चकाचक दिसतंय. मला सगळीकडे नजर फिरवते घरात. बाबा फॅन फिरवतात तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही ठीक आहे. तो हिरो आला होता पण नुसतं नाजूक प्रकरण आहे. त्याला विचारते, कोण हिरो? काजलला काय सांगावं कळत नाही. तर म्हणते, तो तो आपला पक्या का, तो एकदम नाजूक प्रकरण तुला माहित नाही का? अद्वैत मनात म्हणतो, काय गप्पा आहे त्यांच्या, तू अडकलंय देवालाच माहिती. त्याचे बाबा म्हणतात, ए काजलचा आईला मदत कर जा घरात. म्हणते, मी? तेव्हा बाबा म्हणतात, हा हा तूच. म्हणतात, अगं अद्वैतराव एकटे बसून कंटाळे, त्यांच्यासोबत गप्पा मार कला. बाजारातून हवं असेल तर बघून येतो मी. चे बाबा अद्वैतला म्हणतात, अद्वैतराव येतो बाजारातनी, की बसा निवांत, आहे तुमच्या सोबत गप्पा मारायला. चलते हो गाणं लावते टीव्हीवर. अद्वैत गाणं ऐकून इरिटेट होतो. म्हणतो, तो रिमोट दे इकडे माझ्याकडे, मला न्यूज बघायची. न्यूज ऐकून अद्वैत कडून रिमोट हिसकावून घेते, मला गाणं ऐकायचे आहे असे म्हणते. गाणे लावते. अद्वैत रिमोट मागायला जातो आणि कला त्याला म्हणते, हे माझं घर आहे, म्हणजे ते बघणार मी. म्हणतो, हे काय चाललंय? तुझ्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना मान देण्याची काही पद्धत आहे की नाही? ती देवो भव नावाची काही कॉन्सेप्ट आहे की नाही? रिमोट दे, मला न्यूज बघायच्या आहे. कला अद्वैतला म्हणते, बातम्या देखील तुझ्यासारख्या बोरिंग आहे. रिमोटवरून भांडणं होतात तितक्यात कलाचे बाबा येतात. म्हणते, माझं घर आहे, मी आत्ताच तुला सांगते. बाबा दरवाज्यात उभा राहून बघतात. बाबा म्हणतात, कला आतमध्ये जा, आई बोलू राहिली तुला. जा म्हटलं ना मी तुला. कलाचे बाबा अद्वैतच्या हातात रिमोट देतात. अद्वैतराव धरा रिमोट, पहा तुम्हाला जे काय पाहिजे ते पहा. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नको, मला काही नाही बघायचंय आता. ते नैना बेडवर बसून फोन कुठे याचा विचार करत असते. तिला वाटतं तिचा फोन ती घरीच विसरली. त्या लोकांच्या नादात मी फोन घरीच विसरले. करू आता, राहुलला फोन कसा करू याचा विचार करत असते नैना. राहुल त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड बरोबर बोलत असतो. त्याला दुसरा फोन येतो. मला दुसरा कॉल येत आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, मी तुला नंतर कॉल करतो. पिन करू का, आज कुठे भेटायचं ते? आणि राहुल तो फोन उचलतो आणि बोलतो, हॅलो. तर नैना बोलत असते फोनवर. म्हणते, हा सुकन्या मावशीचा लँडलाईन नंबर आहे, ते जाऊ दे, ते महत्वाचं नाही आहे. बोलणं होणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं. राहुल म्हणतो, आज नाही ग इम्पॉसिबल, आज मला खूप मोठी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तेव्हा राहुल म्हणतो, काही सांगता येत नाही मीटिंग कधी संपेल. फोन कट करतो आणि इकडे नैना हॅलो राहुल, हॅलो राहुल करत असते. फोन कट केला. काय चाललं आहे राहुलचं नेमके मला काही कळत नाही. मी पण बघते याचं काय महत्वाचं काम चाललं आहे नेमकं. त्याच्या घरी कला आणि काजल किचनमध्ये असतात आणि तितक्यात ते कलाची मावशी येते आणि कलाला म्हणते, कला हे काय चाललं आहे तुझं? अद्वैतरावनी बघितलं तर काय म्हणतील ते तुला? तेव्हा कला म्हणते, हे माझं घर आहे आणि तुमचा अद्वैतराव मला इथे असं बघूच शकत नाही. त्यांच्याकडे किचनमध्ये जातच नाही. देकर आहेत ते, त्यांच्याकडे फक्त नोकरच किचनमध्ये राहतात. कलाची आई येते आणि कलाला म्हणते, शोभतं का तुला? नवरा आहे ना तुझा, नवऱ्याला आहो जावं करत असतात. तेव्हा कला म्हणते, त्याला आहो जावं, तो काय युद्ध बिद्ध जिंकून आला का काय? तेव्हा काजल म्हणते, करेक्ट आहे तायडे तुझं, एकदम करेक्ट. तेव्हा कलाची आई काजलला म्हणते, तू ग बस, इथं तर थोबाड फोडलं पाहिजे, बडबड बडबड करत असते. तू असं बोलतीस, तू तर माझी गुणाची लेक आहे, असं नाही बोलायचं. मला म्हणते, अगं आई तू नको आता सुरू हो प्लीज. त्या चांदेकरांकडे हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, हेच ऐकत असते मी. आपल्या घरी तरी आपल्या माझ्या मनासारखं जगून दे ग मला. जे बाबा येतात आणि विचारतात, अगं हे तुमचं आवरलं की नाही? अद्वैतराव भूक लागलीये, ते एकटेच बसले बाहेर, काय चाललंय तुमचं? कला म्हणते, हो बाबा, त्याला सांगा हातपाय धुवून घ्यायला, मी ताटं वाटते. कलाची मावशी म्हणते, कले तू त्यांच्याशी नीट वागा, खूप चांगले आहेत ते. तेव्हा कलाचे बाबा अद्वैतला हातपाय धुवून घ्यायला सांगतात. अद्वैत हात धुवायला जातो तेव्हा नैनाचा ड्रेस वाळत असताना बघतो. तेव्हा तो मनात विचार, नैनाचा ड्रेस आत्ताच धुतलेला दिसतो, याचा अर्थ म्हणजे ती इथेच असेल.
तेव्हा अद्वैत रागात घरात येतो आणि म्हणतो, बोलवा तुमच्या मुलीला, लवकर बाहेर बोलवा तिला. कला बाहेर येते आणि म्हणते, काय झालं? अद्वैत म्हणतो कलाला, नैना कुठे, लवकर बोलव तिला बाहेर इथे. कला म्हणते, नैनाताई नैनाताई कसे असेल इथे? म्हणतो, नाटकं बंद कर तुझी, लवकर सांग तिला कुठे लपून ठेवलंस ते. तेव्हा कला म्हणते, बाबा सांगा ना याला, नैनाताई नाही इथे. अरे ती इथं असती तर आतापर्यंत खोलीतून बाहेर नसती आली का ती? मला अद्वैत म्हणतो, माझा तुझ्यावर विश्वासच नाहीये. तो ओरडत म्हणतो, नैना लवकर बाहेर ये. का म्हणते, ओरडू नकोस, विश्वास नाही ना तुला, हवं तिकडे बघ, अख्खं घर बघ. किती वेळ नैनाला लपून ठेवणार आहे, कधी ना कधी ती बाहेर येईल. तेव्हा कलाची आई म्हणते, अद्वैतराव तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, आम्हाला आजपर्यंत नैना सापडली नाही आहे. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय, अजूनपर्यंत तिचा तपास नाहीये. अद्वैत म्हणतो, बाहेर जे कपडे वाळू घातलेत ते कोणाचे मग? तो मला माहिती आहे ते नैनाचे कपडे आहे. तेव्हा कला आणि ते सगळे आश्चर्याने बघत असतात. कपडे इथे आहे म्हणजे याचा अर्थ नैना इथेच आहे. सांगा ती कुठे आहे? तेव्हा कला तिच्या आईला विचारते, आई काय बोलतोय हा? कलाची आई कहाणी बनवते आणि म्हणते की तिचे कपडे, मी तिची रूम आवरत होते तेव्हा तिचे कपड्याचा वास सुटला होता, त्यामुळे मी नुसतं पाण्यात घालून वाळत टाकले, दुसरं काही नाही. ते बाबा म्हणतात, तुमचा नैनावरचा राग आम्ही दोघेही समजू शकतो. तिनं जे काय केलं आहे ते आम्हा दोघांना आई बाप म्हणून खूप खूप वाईट वाटते. मला तर बाप म्हणून खूप संताप आला आहे. पण अद्वैतराव, आमची नैना जे काय वागली त्यात आमच्या कलाची काही चूक नाही हो. एकीकडे नैना राहुल कुठे जातो, काय करतो याचा तपास काढत असते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की कलाच्या घरचं जेवण अद्वैतला आवडतं की नाही, त्यावर तो काय प्रतिक्रिया करतो. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.